बाप्पा स्वयंपाक भाजी झाडू नाही काढला आणि भाजी भाकर दाखवू नाही ठेवली. आता भांडे घासायचे आहेत. बकऱ्याचा टाइम झाला आणि आज आणले मी भांडे बाथरूम मध्ये. आज बाथरूम मध्येच भांडे घासणार आहो मी, कारण का तब्येतही बरोबर नाही, डोकंही दुखू राहिलं. उन्हात गेलं की तर एकदम असं झणक्या मारू राहिलं डोकं. आणि प्लॅटफॉर्मवर एवढं ऊन आलं तर तुम्हाला काय सांगू. आणि प्लॅटफॉर्मही रिकामा नाही भांडे घासायला. आता हा प्लॅटफॉर्म होणार आहे लय ऊन येईन तवा, म्हणून आज मी बाथरूमातच भांडे नेऊन ठेवले. पण आता प्लॅटफॉर्म रिकामा नाही तर भांडे बी काहीच रिकामे नाही. आता भांडे घासायला आपल्याला काहीतरी करावं लागेल, मेळ लावावा लागेल. तो मेळ असा लावतो मी का इकडे ठेवले सगळे आम्ही भांडे जे का नाही वापरायचे ते, त्याला लावून घेतला पडदा. एवढ्या दूर तर काही माझी हाईट नाही आणि काढून दाखवतो मी तुम्हाला. तसं काही एका हातात मोबाईल आणि एका हातात हे, त्यानं काही निघणार नाही माझ्यानं. लय प्रयत्न केले मी घमीला काढायचे, पण घमीला काही निघून नाही राहिलं. आता काळी नकच काय निघीन ते, त्याला बी शिडी पाहिजे. आता शिडी कुठून आणायची. आता एकदा आणली शिडी की काढून ठेवावं लागेल. भांडे असे कमी पडू राहिले का लय. आज घरातले सगळे काम उरकले, भांडे घासले, स्वयंपाक केला, सगळे टोटल काम उरकले. पण अजून काही आमचे दादा आले नाही बकऱ्या घेऊन. आज काय झालं काय माहिती. दादा आले नाही की जीव धकधक करते ना. ऊन एवढं तपू राहिलं की उन्हात आलं का बाय डोळे असे मिची मिची करून राहिले. पंख्यानं काम करणं बंद केलं होता, पंख्याची हवा काही लागत नाही. आता घेतो मी जरासं झाडाचा सहारा, कारण झाडाखाली इतकी मस्त हवा लागते का लय. आणि एवढ्या सगळ्या आमच्या एक गल्लीत फक्त एकच झाड आहे, हे निंबाचं. याची 1-1:30 वाजे लोक सावली राहते. माझी आई तर पहिलीच येऊन बसली सावलीत, बकऱ्याची वाट पाहत. गल्ली एकदम शांत सुम आहे, कोणीच नाही गल्ली. पण मी बसतो आता झाडाखाली, कारण माझे का वातावरण झाडातलं बिलकुल सूट नाही होऊ राहिलं. मस्त असं निंब आहे, जास्त काही झोपावेल नाही, पण सावली लय भारी आहे, थंडीगार. आजी नाही गेली, दादाच गेलते एकटे. आल्या आमच्या उन्हात बकऱ्या एवढ्या. उघडा गे, चला या बायांना पटापट पटापट आल्या घरात. उन्हाच्या इतक्या पैतात ना चालय. वर नाही जाऊ देत. आय 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 आय. रौंदाई करतात ना बकऱ्या का लय. सगळ्या बांधून घेतल्या ना, आता पाजणं चालू आहे. त्याले पाणी बी एवढ्या ठाकू ठाकू पेतात ना का तुम्हाला काय सांगू. अर्धा घंटा 1-1 घंटा त्याच्या पुढे बकेट ठेवून द्यायला लागते, तेव्हा कुठे ते पाणी पेतात. आणि कोणी पेते कोणी पेतही नाही बिचारा. उन्हाचं यायले पाणी पाजणं एवढं महत्वाचं असते का लय. पाणी आपण त्याच्या पुढे ठेवलं का ते इकडे तिकडे तोंड करतात. आता तब्येत किती खराब असली तरी बी माया खायचं काही सुटत नाही. जेवढी तब्येत खराब झाली म्हणजे जेवण नाही केलं का मग आणखी तब्येत खराब होते. त्यासाठी आपलं जेवढं धकते तेवढं खावा, मुकाट्यानं झोपून राहा. आता सर्दीच्या गोळ्या घेतल्या, दवाखान्यातही गेलो होतो एक बार. तरी काय ना काही दुखून चालूच आहे.